कृषी सचिव व्ही राधा यांची फाईल गायब केली असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। व्ही राधा यांनी कृषी सचिव असताना कृषी घोटाळ्याची फाईल मंत्र्यांना पाठवली होती। फाईल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक सुद्धा उपलब्ध आहे अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे। फाईल संदर्भात धनंजय मुंडेंना लेखी उत्तर देण्याचे लोकायुक्तांकडून आदेश देण्यात आले। माजी कृषी सचिवांनी दिलेली घोटाळ्याची फाईल धनंजय मुंडेंकडून गायब करण्यात आल्याचा दावा दमानिया यांनी केलाय। ज्या ॲग्रिकल्चर सेक्रेटरी होत्या त्यांचा एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट हा ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमधनं मिसिंग आहे। जो सो कॉल्ड टेंडर प्रोसेस होतं त्याच्यातलं झालेलं अमाप भ्रष्टाचार याच्यावर त्यांनी एक रिपोर्ट बनवला होता। तो रिपोर्ट त्यांनी मंत्र्यांकडे पाठवला। धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यांचीच बदली करून टाकली आणि याच्यावर आत्ताच्या घटनेला हा रिपोर्ट मिसिंग आहे याची माहिती कन्फर्म्ड डेप्युटी सेक्रेटरी यांनी लोकायुक्तांना दिली। तर राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वर्षा बंगल्यावर 50 मिनिटं बैठक झालेली आहे। राज आणि फडणवीस यांच्या वर्षावरच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले। दरम्यान पतपेढी, स्थानिक निवडणुका या छोट्या गोष्टी बेस्ड पतपेढी निवडणुकीवरून राज ठाकरे यांनी मोखम उत्तर दिलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तब्बल 50 मिनिटं चर्चा झाली। या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय। मात्र राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्यांसाठी घेतल्याचं सांगितलंय। आता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा। कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती स्वतः गणपती येतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत। काय झालंय, आपण कबूतर, हत्ती आणि इतर गोष्टींमध्ये आपण इतके अडकलोय की या ज्या मूलभूत समस्या ज्या आहेत याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना। बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला 0 जागा मिळाल्यानंतर अचानक दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। जेव्हा बेस्टचे निवडणुकीचे रिझल्ट आले आणि जेव्हा ठाकरे दोन्ही भावांना मिळून 0 सीट्स तिथे मिळाल्या तेव्हाच माझ्या मनात हा विचार आला की उद्याच राज ठाकरे आता पुन्हा भाजपबरोबर जातील आणि तेच एक्झॅक्टली झालेलं दिसतंय। ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही। अनेक जण जात असतात, काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच कारण नाही। मुख्यमंत्र्यांना भेटणे स्वाभाविक गोष्ट आहे, पण ते ठाकरे ब्रँड असल्यामुळे त्याची चर्चा झाली एवढंच। विशेष म्हणजे पतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिलं। त्या मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे भेटायला गेला होता तर बेस्ट संदर्भात ते निकाल आले त्या संदर्भात काय पतपेढीचं वाचलं काय आहे ते बेस्ट नाही साहेब, काय आहे ते मला माहितीच नाही। मला हा विषय बाळगंगावकरांकडनं किती नाही केली काय मला मी काय बाळगंगावकरांकडनं त्यांना माहिती आहे ना। प्रश्न असा आहे, त्या निवडणूक आहेत ना, त्या स्थानिक निवडणूक आहेत, काय ते पतपेढी वगैरे काहीतरी असंच काहीतरी 3 पॅनल होते ठीक आहे, छोट्या गोष्टी आहेत रे, काहीतरी काय कुठे काय। भेटीचं राजकारण, मुंबईतली ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडी जरी सांगण्यात आलं तरी पडद्यामागे मात्र राजकीय कोंडी फोडण्यासाठी झाल्याच्या चर्चा रंगल्यात। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे। महाराष्ट्रामधल्या सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला। फडणवीस महाविकास आघाडीमधल्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी आपल्या महाराष्ट्रातला माणूस हा उपराष्ट्रपती होतोय आणि म्हणून त्यांना मतदान केलं पाहिजे। आणि माझं तर आव्हान हे महाराष्ट्रातल्या इतर पक्षांना देखील राहील, विशेषतः साधारणपणे महाराष्ट्राची अस्मिता सांगणारे जे काही पक्ष आहेत, मग त्या ठिकाणी उद्धव ठाकरेजी यांची शिवसेना असेल किंवा शरद पवार साहेबांची एनसीपी असेल, या दोन्ही नेत्यांनी देखील मला असं वाटतं की CP राधाकृष्णनजी
यांना समर्थन दिलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रातला एक मतदार हा आता उपराष्ट्रपती होतोय, त्याकरता सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. चर्चा केली काही? हो, फडणवीसांचा फोन आला होता. राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस यांचे फोन माननीय उद्धव ठाकरे साहेबांना आलेले आहेत. त्यांनी मतांसाठी विनवणी केलेली आहे, इतरांना सुद्धा केले असतील. त्यांचं कामच आहे. समर्थन मिळवणं, समर्थन मागणं ही प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ते प्रगल्भतेचं लक्षण आहे, मजबूत लोकशाहीचं लक्षण आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादं आव्हान शरद पवार साहेबांना करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे. त्यामुळं या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे आणि पूर्ण बहुमत आहे. पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांची मतं घ्यायचा? राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार याच्यामध्ये मतदान करतात. त्याच्यामुळे आणि हे मतदान जे होणार आहे हे त्या दिल्लीवर होणार आहे. आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलेला आकडा मोदीजींचा सांगितलेला आहे की 29 मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही, ते 29 पर्यंतच आहे. त्यामुळे 29च्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना, आतापासून का देता? तर खासदार सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी. खासदार कंगना रनौत यांच्या निवासस्थानी ही बैठक झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रसेवा समिती संघाच्या महिला विभागाची शाखा आहे. स्नेहमिलनासाठी बोलावलं आणि त्यामुळे आपण तिथे गेलो असं त्यावेळेला सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. संघाच्या अनुषंगानं कार्यक्रम आहे याची माहिती नव्हती असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यावर स्पष्टीकरण दिलंय. एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे. उपस्थितीमागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. राज्यसभेच्या खासदार म्हणून मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते. बैठकीमध्ये विविध राज्यांमधील महिला सहभागी होत्या. मी फक्त 2 शब्दात माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नका. मी विचारतो, मला माहित नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठं जाते ते मिनिट मला माहिती नसतं. आपण आत्ताच विचारलेलं आहे. मी आता विचारतो, का ग कुठं गेली होती? काय खरंच ना, मला म्हणजे कधी कधी तो तुमचा अधिकार आहे, परंतु काय आपण प्रश्न विचारावेत? अजित पवार आलाय वर्ध्यामध्ये, आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ते दिलं सोडून तर कुठं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल? जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठेतरी RSSच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत, त्याचं कारण वेगळी आहेत, पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील, पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊ द्या, मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता RSSचा विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत. मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता, एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता, आणि दुसऱ्या बाजूला RSSच्या बैठकीला तुम्ही जात असताल, नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील. मग ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नकोय. तर कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना जामीन मंजूर झालेला आहे. रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय. रोहित पवार यांच्या प्रकरणामध्ये बेल ऍप्लिकेशनची गरज नाही असंही कोर्टानं म्हटलंय. जी चार्जशीट फाईल केलेली आहे ती चार्जशीट चुकीची आहे आणि त्या चार्जशीटच्या विरोधातच आम्ही सर्वजण भूमिका घेत आहोत. एक तर प्रमुख FIR जो झाला होता त्याच्यामध्ये कुठेही माझं नाव नाही. त्याच्यामध्ये अजितदादांचं नाव आहे, मुश्रीफांचं नाव आहे, असे अनेक 75 नेते त्यांचं नाव असताना माझं नसताना सरकारच्या विरोधात बोलतोय, सातत्याने लढतोय. म्हणून कदाचित ईडीने माझ्यावर तिथं कारवाई केली. ईडीचे अधिकारी कुठेही चुकीचे नाही, पण त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे ते त्या पद्धतीने वागतायत. अर्ध्यामध्ये स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी फटकारले. प्लास्टिक पिशवी आणू नका असं म्हणत अजित पवारांनी स्वतः कचरा उचलला. कचरा करायचा काय रे तुम्ही? वेड्याचा बाजार. नुसती प्लास्टिकची पिशवी या इकडे आण नाही. तुम्हाला नाजं वाटत नाही का? एक स्वतःला दे घाण करतात सगळे. 100 वेळा सांगतो पिशव्या अशा टाकू नका. लोक शिव्या देतात.